आपण महानगरपालिकेला घेराव घातलेला आहे दुचाकी रिक्षाच्या माध्यमातून, काय नेमकं कारण आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार कसा चालू आहे? कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक विशिष्ट प्रकारची स्पर्धा सुरू आहे। जो ज्यादा भ्रष्टाचार करेल त्याला हे लोकप्रतिनिधी बक्षीस देणार आहेत। बक्षिसाचं स्वरूप फार मोलाचं आणि मोठं असणार, ज्या बक्षिसामध्ये लोकप्रतिनिधींचा देखील हस्तक्षेप असणार। 100 कोटी रस्ते, 85 लाखाचा ड्रेनेज घोटाळा, 5 कोटीचा गांधी मैदानातील घोटाळा, स्ट्रीट लाईटमध्ये घोटाळा, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा होणार आहे, त्यामध्ये देखील काही घडू शकतं। आणि त्यानंतरही टोकाची भूमिका म्हणजे प्रभाग रचना, ह्या सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या दादागिरीनुसार प्रभाग रचना होईल असा माझा ठाम आरोप आहे। ह्या सगळ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड झालेलाच ऑलरेडी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांनी स्वतःच्या टीव्हीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्व काही पाहिलेलं आहे। माझा आरोप असा आहे की आयुक्त मॅडमने हा सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणून जे कोण कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांची नावं ओपन करावीत, नसेल तर आयुक्तांनी राजीनामा देऊन त्यांच्या घरी जावे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।